लाली झोप माय. तेजा काय सोळबोळ करतेस तू? झोपत का नाहीयेस? काय माहिती ग, झोपच नाही येते. तू का जागीस? पिल्लू त्रास देते की काय? माझं पिल्लू खूप छान आहे. वल्लवीचा विचार येतोय ग मनात सतत. ऍक्च्युली माझ्या डोक्यात पण हेच सगळं सुरू आहे बघ. बघ ना यार, इतकी सेन्सिबल वागणारी आपली वल्लरी तर अचानक ओरडते काय? तिला भास काय होतात? कोणाशी तरी बोलत बसते काय? विचित्र होऊन बसलंय सगळं खरंच. काळजी वाटते मला तिची खूप. इतका कसला ताण घेतलाय तिने. तेजा, तिचा इथपर्यंतचा प्रवास बघ ना ग एकदा. म्हणजे सगळ्यांचा विरोध पत्करून ती वकील व्हायला इथे आली, आपल्या इथे मुंबईत. मनोज भाऊजींनी खूप सपोर्ट केला तिला, पण तरी सुद्धा बाकीचे नव्हते ना करत सपोर्ट. इंदू काकींनी किती त्रास दिलाय तिला आजपर्यंत. त्यात मध्येच ती सुमन काय आली, तिने वाटेल ते आरोप काय केले मनोज भाऊजींवर. मनोज भाऊजींचीच केस लढावी लागली तिला. हे सगळं कमी होतं की काय म्हणून त्या पुष्पा वहिनी आल्या. त्यांनी खूप त्रास दिला. महेंद्र दादांनी पुष्पा वहिनीला सपोर्ट केलं. हे सगळं खूप विचित्र होतं ग. आणि त्यात रिसेंटली इंदू काकींनी बाळ न होण्यावरून वल्लरीला किती त्रास दिलाय तो आपण सगळ्यांनीच बघितलाय. आणि प्लस तिच्या केसेस आहेच आहेत ना. मंजुषाचं प्रकरण झालं आता. सगळं खूप स्ट्रेसफुलच आहे. बरोबर बोलतेस तू. खरंच ग, म्हणजे ती पण एक माणूस आहे यार. तिचा पण मेंदू थकत असेलच. कुठल्याही केसमध्ये एवढी इमोशनली इन्व्हॉल्व्ह होणारी वकील मी तरी पहिल्यांदाच बघितली. आणि त्यात आपण पण मध्ये मध्ये जातच असतो की तिच्याकडे आपले प्रॉब्लेम्स घेऊन. मध्ये मिठूवर पण हल्ला झाला होता तेव्हा पण ती किती खंबीरपणे उभी होती ना. आपण सगळे स्ट्रेसमध्ये होतो पण ती एकदम खंबीरपणे उभी होती. खरंय तुझं. ऐक ना, मला ना टेन्शन येतं यार. म्हणजे एकच काळजी वाटते, एकच भीती वाटते की या सगळ्याचा परिणाम तिच्या करिअरवर नको व्हायला. हो ग, केवढ्या अडचणींवर मात करून ती वकील झाली आहे. म्हणूनच मला वाटतंय की तिचं करिअर नको टेकला लागायला. यु नो व्हॉट, वल्लरींना ह्या सगळ्याला लवकर ओव्हरकम केलं पाहिजे. या सगळ्यावर लवकर मात केली पाहिजे. तिच्या करिअरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे ते. तिला असं हरलेलं नाही बघू शकत यार मी. बरोबर आहे तुझं तेजा. म्हणजे वल्लरीचं करिअर महत्वाचं आहेच, पण या सगळ्याचा मनोज भाऊजींवर काय परिणाम होत असेल याचा विचार कर ना ग एकदा. आत्ता कुठे त्यांनी जी काही ट्रीटमेंट घेतली त्यामुळे ते आई बाबा होऊ शकतील असं त्यांना समजलं होतं. किती आनंदात होते दोघं जण. पण आता हा सगळा विचित्र प्रकार घडतोय त्यामुळे ते बाळाचाही विचार करू शकत नाहीत. आणि कसं आहे ना तेजा, करिअर आज नाही तर उद्या ट्रॅकवर आणता येईल ग परत. पण आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या नात्यावर खूप वाईट परिणाम झाला ना तर ते नाही सुधारता येणार ग. प्रेरणा, काहीही झालं ना तरी वल्लरीची साथ आपण नाही सोडायची. तिला आपण हिंमत द्यायला हवी.
तिच्यासाठी सगळं करू आपण. मला तर वाटतं उद्या सकाळी जाऊन तिला भेटूया आपण. भेटूया, पण त्यासाठी आधी झोपावं लागेल ना. झोपूया. स्वामी, भूत भूत भूत. दरवाजा उघडा. दरवाजा कस काय बंद झाला? दरवाजा उघडा. उघडा दरवाजा. तू दुष्ट बाई आहे. उघडा दरवाजा. उघडा. मायाला मारायला पाहिजे काय? आ? उघडा. तिले मारायला मांत्रिक आणते. दरवाजा उघडा. तुला काय सोडत नाही मी आता. माझ्या आईला त्रास देते काय व तू? माझ्या आईला त्रास देणारा मी कोणाला सोडणार नाही. उघडा दरवाजा. उघडा. ओ तेजा मॅडम, नाही आटपा पटापट. तेजा, झालं का तुझं रव्याशी खेळून? दे पटकन, मला शिरा करायचा आहे. हे हॅलो, मी करणार आहे शिरा. आली मोठी लगेच दादागिरी करायला. काय तुलाच येतो काय स्वयंपाक? मला पण येतो. अगं दादागिरीचा काय प्रश्न आहे तेजा? माझ्या पिल्लूला शिरा हवाय म्हणून मी शिरा करायला घेतला आणि हे काय अचानक रवाच घेऊन बसलीस तू? दे ना, मला शिरा करायचा आहे पटकन. नाही, आज मी करणार शिरा. आणि तुझ्यापेक्षा तसंही बरा स्वयंपाक करते मी. म्हणजे आता करायला लागली. आठवतंय ना, पुरणपोळ्या केल्या होत्या मी, खूप चांगल्या झाल्या होत्या. इव्हन तुझ्यापेक्षाही बेटर झाले होते. त्यामुळे शिरा मीच करणार. हो का? नाही, पुरणपोळी छानच झाली होती. पण कसं आहे ना, एरवी माझे डोहाळे पुरवायला मी तुला जेव्हा सांगते तेव्हा कटकट करतेस. आज बरा करायचा आहे तुलाच शिरा. शिरा मीच करणार आहे, संपलाय विषय. राहिलं. टाक टाक. अजून जरा 2-3 चमचे तूप टाकच. अरे हे तूप म्हणजे शुद्धतेचं प्रतीक. म्हणजे ह्याच्यापेक्षा शुद्ध फक्त आईचं प्रेमच असू शकतं, बाकी काही नाही. असा रवा असा खमंग भाज, असा छान फुलला पाहिजे ना शिरा, एकदम असं झाला पाहिजे. कळलं ना? चल नीट कर आणि गरम पाणी टाका त्यात. हो का? तू शिकवणार आता मला शिरा कसा करायचा आहे ते? कोर्स. तेजा मॅडम, 2-3 चमच्यानी काही होणार नाही. चांगलं 8-10 चमचे घालावं लागेल तू, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, बरोबर आहे, गरम करत ठेवावं लागेल, पण पाणी नाही, दूध. म्हणजे भरपूर दूध, त्यात थोडंसं पाणी, असं घातलं की छान फुलतो आणि मग अगदी असा होतो शिरा. त्यामुळे तिकडे ठेवलंय दूध, ते घेऊन ये आणि गरम करायला ठेव. जाग. आणि या तुपाविषयी तू मला सांगणार आहेस? उत्तम स्वयंपाक करायला लागलीस ना, पुरणपोळी वगैरे, त्याच्या आधीपासून मी हेच तूप वापरते घरात. त्यामुळे मला नको शिकूस. कर बाई पटपट. आणि काय ते वरनं काजू बदाम आणि वेलची वेलदोडे ते टाक सगळं, विसरू नकोस. वेलदोडा म्हणजेच वेलची. तेच. स्वामी, बघताय ना या आजकालच्या मुली, एक पदार्थ काय जमायला लागला लगेच त्यांना असं वाटतं की आम्ही सुगरण झालो. काय मग सुगरण तेजा मॅडम? मला जरा एक डाऊट आहे, क्लिअर विचार ना प्लीज. मला येतं सगळं. 1 वाटी रवा घेतलाय मी. साखर किती बरं घेऊ?
ऑफकोर्स. मग तुला नाही माहिती? अच्छा, तुला माहित नाहीये म्हणून माझ्याकडनं काढून घ्यायचा प्रयत्न करतेस काय? तुला काय वाटलं मी फसीन? अजिबात नाही. टाक टाक. नाही तुला येते ना, किती टाकायचे ते माहितीये ना, मग तूच टाक साखर, बघू बरोबर आहे का? चल टाक. विसरलीस ना? खरंच सांग, विसरलीस ना? मुद्दामून कठीण प्रश्न विचारतेस मला. जा बाबा. तेजा तेजा एक मिनिट. हा डबा का काढलायस तू? का काढलास म्हणजे काय? आता पिल्लूला शिरा हवाय म्हणून जरी मी शिरा करत असले तरी तो वल्लरीला नको द्यायला, म्हणून घेतलाय डबा. गो का गंगमात सुटलाय. मला पाणी सुटतंय राव. राग गेला वाटतं शिऱ्याच्या घमघमाटाने. तेजा, रागावलीस ना, क्यूट दिसतेस. काय करतेस यार? हात वगैरे नको लावूस प्लीज. कॅमेरा आहे इकडे, हे कॅमेऱ्याच्या समोर मला असलं काही चालत नाही, कळलं ना? पण मला सवय नाही ना कॅमेऱ्याची वगैरे, उगाचच कशाला. ऐक, खूप मस्त. सगळं संपव असं वाटतं मला त्याच्यात. मिळणारे. मी माझ्यासाठी शिरा केला होता, तूच संपवून टाकलास. अगं छानच झाला होता पण. मी सांगते बघ, वल्लरीला पण इंदू का के? अगं हे काय आहे सगळं? फ्लॉवर पॉट वगैरे. मम्मी तुम्ही कोण आहात? नाही कोण आहात तुम्ही आणि डायरेक्टली कसे काय घुसलात आमच्या घरात? पटकन बोला. बोला, कोण आहात तुम्ही? काय केलं आणि तुम्ही इंदू काकींना? हा बोला. प्रेरणा एक मिनिट. अगं मी तुला सांगितलं होतं. तेजस्वी, आपण पहिले त्यांना सेटल करूया. हो प्लीज. कोण आहे? बसा. नर्मदाचं भूत आलं, बाप्या माणसाच्या रूपात आलं. प्रेरणा, घरामध्ये वल्लरीमध्ये भूत, बाहेरून ते भूत यायला लागली. बाबा काय मी डॉक्टर विघ्नेश्वर विधाते. सांगितलं होतं तुला. मला काय माहित? डॉक्टर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर ऑल दिस. सॉरी. नो, इट्स ऑल राईट, इट्स ऑल राईट. कशाच्या डॉक्टर आहे? मी डॉक्टरेट इन सायकोलॉजी आणि पॅरासायकोलॉजी, म्हणजे मनाचा डॉक्टर. डॉक्टर, खरंच सॉरी हा. मी प्रेरणा वालावलकर, तेजस्वीची मैत्रीण. खरंच सॉरी. इट्स ऑल राईट. प्रेरणा, तुम्ही प्लीज बसा ना, प्लीज. अहो, मी आलोय ना, डॉक्टर आहे ना मी, काही काळजी करू नका. बसू देता ना.
इतकं लाऊड रिॲक्ट व्हायचंच असतं का प्रत्येक वेळेस तुम्हाला? आलेत ना ते बघतील ना. तेजस्वी, इट्स ओके. बरं, आता मला जरा शांतपणे सांगा की नक्की काय झालं. मी आलो तेव्हा तुम्ही इथे अशा आडव्या पडलेल्या होतात आणि तो फ्लॉवर पॉट पण फुटलेला होता. काय झालं नक्की? हा डॉक्टर, मी तडी उभी होती दरवाजात, वल्लरी अशा हवेत थापटत होती. मी घाबरली, माझ्या तोंडावर दरवाजा आपटला. मी पळायला लागली, बाहेर जाऊ म्हटलं तर हा दरवाजा बी आपटला माझ्या तोंडावर. आणि फुलदाणी आली आणि माझ्या डोक्यावरनं आदळून फुटली. ते पाहून बहुतेक मला चक्कर आली. मला काही आठवत नाही. एक मिनिट, शांत व्हा, शांत व्हा. आणि मला अगदी सुरुवातीपासून सगळं सांगा. म्हणजे आपण एखादा चित्रपट असा मधनच बघायला सुरुवात करत नाही ना. तसं केलं तर काय होईल? आपल्याला काही कळणारच नाही, हो की नाही? मग आता मला सगळं शांतपणे सुरुवातीपासून सांगा. सांगा. अगं लाली, हे बघ बाळा, तुला जे काही हवंय ना ते मला सांग. हवं तितकं देते मी तुला, पण प्लीज थोडं खा. पाणी आणायला विसरले ग मी. घे, तू सुरू कर, मी पाणी घेऊन आले. हर्षित थांब. काय झालं मनोज? तुम्ही गाडी इथं का थांबवली? हीच ती जागा जिथे आमची गाडी पहिल्यांदा बंद पडली होती आणि हे दुष्टचक्र सुरू झालं. गाडी इथेच राहू दे, आपण पुढे चालत जाऊया. मनोज, या अण्णा. अण्णा, अण्णा.